नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, काही लोक महाविकास आघाडीचा रथ ओढून अजूनही दमले नाही. 2.5 वर्ष या राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षाची आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी सत्तेवर होती. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष कुठलंही जनहिताचं किंवा सामान्य नागरिकांचं काम झालं नाही. ज्या काही गोष्टी झाल्या त्या फक्त नागरिकांना त्रास देण्यासाठी. गोरगरिबांना कुठलाही न्याय हक्क मिळाला नाही. महिलांवर सातत्याने या 2.5 वर्षामध्ये अत्याचार झाले, साधू संतांच्या हत्या झाल्या, पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि धार्मिक विधी लोक करत असताना त्यांना सुद्धा अक्षरशः खासदार असतील, आमदार असतील, त्यांना सुद्धा 8-8, 10-10 दिवस हनुमान चालीसा सारख्या हिंदू आणि हनुमानाची भक्ती करणाऱ्या लोकांवर सुद्धा पोलीस कारवाई किंवा त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं. अशा प्रकारचे प्रकार आपण बघितले. मग त्यामध्ये पत्रकार सुटले नाही, काही NGO सुटले नाही, मिनिस्टर सुटले नाही आणि उठल त्याला दादागिरी. अनेक लोकांची घरं तोडली, अनेक लोकांच्या घरांवर बुलडोजर लावली आणि हे सगळे 2.5 वर्षामध्ये प्रकार आपण पाहून झाले. आणि त्यानंतर जेव्हा या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, मुख्यमंत्री मंत्रालयातून किंवा कुठल्या कामाची हालचाल होत नाही, त्याच गोष्टी वारंवार फक्त स्थगिती आणि ज्या काही पाठीमागच्या सरकारने ज्या गोष्टी उद्घाटन केलेले, कामाचं नियोजन केलेले, त्याला निधीसुद्धा मंजूर आहे, अशा कामांवर तळी मारून बसले. मग मेट्रो प्रकल्प असेल किंवा समृद्धीसारखा महामार्गसुद्धा त्याला थंड्या बस्त्यात सुद्धा टाकण्यात आलं होतं. अतिशय वेगाने काम चालू होतं, त्यानंतर त्याचं कामसुद्धा कमी झालं होतं. आता समृद्धीचा बाळासाहेबांच्या नावाशी संबंध होता म्हणून त्यांनी तो थोड्याफार प्रमाणात केला. तरी पण समृद्धी जो 2024 मध्ये पूर्णच्या पूर्ण चालू व्हायला पाहिजे होता, तो आजपर्यंत चालू झाला नाही. याचं कारण फक्त हे महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार. कारण यांना कुठलाही अनुभव नाही आणि अनुभव फक्त यांना ज्या काही गोष्टी आहे, खोके बॅगा यांचा मोठ्या प्रमाणात अनुभव आणि यातून कामं काही होत नाही. पण काही लोकांना अशा गोष्टी काही समजती नाही. काही लोकांना फक्त विरोध करायचा. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आता निवडणुकाच होणार नाही, 2024 नंतर सार्वजनिक निवडणुका बंद होतील. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर या देशातील लोकशाही संपुष्टात येईल, लोकशाहीच राहणार नाही. आता लोकतंत्र खतरे में, इतकी मोठी लोकशाही, हिचं रक्षण करायचे. काही लोक यांनी तर ठेकाच घेतलाय नरेंद्र मोदींना हरवण्याचा, नरेंद्र मोदींना संपुष्टात आणायचा. मग मोदी शहा जोडी ही जर हारली नाही तर मग देश हारेल. लोक तानाशाह किंवा हुकुमशहाच्या हाताखाली काम करावं लागेल. अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह काही लोक आपल्याकडे सेट करत असतात. खरं तर या लोकांना महाराष्ट्रामध्ये काडीची किंमत नाही.
पुण्यामध्ये काही संघटना चालवतात. यांच्या सभेंना अक्षरशः 15, 20, 25, 50 पर्यंत गर्दी असते. 100 लोकांच्या आतमध्ये यांच्या मीटिंगला लोक जमत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो अशा वल्गना करतात. आणि या लोकांना खरं तर लोकशाही कशाला म्हणतात, लोकशाहीचं यांचं नेमकं यांना लोकशाही कशी पाहिजे. रोज नरेंद्र मोदींच्या शहांच्या नावाने बोंब मारतात. रोज त्यांना माध्यमांमध्ये ज्या प्रकारच्या शिव्या देतात त्या प्रकारच्या शिव्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या दिल्या जातात. घाणेरडं त्यांच्याबद्दल बोललं जातं. आणि पत्रकार असतील, संपादक असतील, राजकीय विश्लेषक असतील, हे सामाजिक स्वतःला शहाणे समजत असतील, हे सगळे लोक यथेच्छ प्रकारे त्यांना ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची त्या प्रकारे करत असतात. आणि यांना बाकी नरेंद्र मोदी तानाशाह वाटतो किंवा नरेंद्र मोदी अमित शाह यांना तानाशाह वाटतात किंवा हुकुमशाह वाटतात. आणि मग आता यांना नरेंद्र मोदींना हरवायचे, नरेंद्र मोदींचा पाडाव करायचा आहे. आणि मग या लोकांना खरं तर पश्चिम बंगालमध्ये गोरगरिबांवर होणारा अन्याय दिसला नाही. संदेश खाली सारख्या ठिकाणी महिलांवर सातत्याने TMCचे गुंड आपल्या ऑफिसमध्ये नेऊन महिलांवर बलात्कार करत होते. ही गोष्टसुद्धा यांना कधी समजली नाही. या अशा लोकांच्या बाबतीत फक्त सिलेक्टिव्ह गोष्टी बोलायच्या. आता केजरीवाल यांना ईडीने अटक केली. केजरीवाल मुख्यमंत्री आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी अटक होण्याच्या अगोदर पदाचा राजीनामा दिला पाहिजे. पण इतिहासातली इतकी वाईट घटना की एक मुख्यमंत्री ईडीच्या कस्टडीत आहे आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत नाही. शिवाय त्यांची बायको कुठल्या पदावर नसताना ती मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांच्या खुर्चीवर बसून लोकांना भाषण झाडते, संदेश पोचवते, एखाद्या मुख्यमंत्री असल्यासारखं ती स्वतःला प्रोजेक्ट करते. या गोष्टी बाकी तेव्हा निर्भय बनो या काय जे काही सामाजिक काही संघटन असेल की यांचं काही असेल काय याच्या नियोजन काय आहे, यांचा उद्देश काय आहे, हे निर्भय बनो हे जे काही बॉम्ब ठोकत असतात नेमकं काय यांचा उद्देश आहे. मुळात हे लोक निष्पक्ष नाही आणि हे महाविकास आघाडीचे भाट आहेत. हे आता काही लपून राहिलेलं नाही. आता प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या या अलायन्सला स्पष्ट शब्दात सांगून टाकले की आमचा आणि आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटाचा काही संबंध नाही. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले. तर आता यांना विश्वंभर चौधरी, आसिम सरोदे, निखिल वागळे आता यांना काळजी वाटते की प्रकाश आंबेडकर जर बाहेर पडले महाविकास आघाडीतून आणि प्रकाश आंबेडकरांनी जर अजून कुठली तिसरी आघाडी तयार केली आणि मग हे जे प्रकाश आंबेडकरांनी काही मतं जर महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये घेतली तर ही मतं महाविकास आघाडीच्याच मतांमध्ये विभागणी होईल. त्याचा तोटा महाविकास आघाडीला होईल आणि फायदा बाकी नरेंद्र मोदींना, शहांना होईल, भारतीय जनता पार्टीला होईल, देवेंद्र फडणवीसांना होईल. आणि मग हे होता कामा नये. मग आता इतक्या दिवस तर खरं तर
महाविकास आघाडीतल्या या नेत्यांना प्रकाश आंबेडकरांना बरोबर आणता आलं नाही, त्यांना मीटिंगमध्ये घेता आलं नाही, त्यांच्याविरुद्ध संजय राऊत रोज उठून कट करत होते, कारस्थान करत होते, हे प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आले। आणि मग यांना जर ह्या आसिम चौधरी किंवा या आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरींना इतकीच काळजी महाविकास आघाडीची, तर यांनी शरद पवारांना सल्ले द्यायचे, उद्धव ठाकरेंना सांगायचं। मुळात सल्ले देऊन देऊन महाविकास आघाडीचं वाटोळं याच लोकांनी केलेले। कोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत जे काही गाजरं आसिम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे यांनी दाखवून उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंकडून निघून पण गेली। आता उद्धव ठाकरेंकडे काहीच उरलं नाही। आणि मग आता उद्धव ठाकरेंना सल्ले द्यायचे, राष्ट्रवादी शरद पवारांकडे काही शिल्लक राहिलं नाही, यांना अजून सल्ले द्यायचे। मुळात आता यांना सल्ले देऊन यांची अगोदरच या लोकांनी पूर्ण वाट लावलेली आहे। आता काय करायचं बाकी आहे नेमकं तेच समजत नाही। मग आता प्रकाश आंबेडकरांना आम्ही समजून सांगतो, प्रकाश आंबेडकरांना एक पत्र लिहितात, विचारते की तुम्हाला किती जागा हव्या, कोणत्या जागा हव्यात ते आम्हाला सांगा, आम्ही बोलतो, शरद पवारांशी बोलतो, काँग्रेसबरोबर बोलतो, उद्धव ठाकरेंबरोबर बोलतो, तुम्ही फक्त सांगा। आता जसं काही यांच्या कानामध्ये खिळे ठोकलेले होते, प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासून सांगतात की ज्या जागा कधीच या लोकांनी जिंकलेल्या नाही त्या जागा आम्हाला द्या। आता ही गोष्ट वेगळी काय सांगायची आहे, तेव्हा आता हे शहाणे पुण्याचे, हे निर्भय बनव, आता हे मध्यस्थी करणारे प्रकाश आंबेडकरांना बरोबर आणणारे, आणि मग हे आता मोदी शहांना रोखणारे। बघूया यांना किती यश येते किती नाही। पण यांनी शिवसेना पक्ष संपवला, राष्ट्रवादी पण पक्ष संपवला, शरद पवारांचा राष्ट्रवादी संपला आणि बाळासाहेबांची शिवसेना पण उद्धव ठाकरेंच्या हातातून गेली। आणि या लोकांनी बाकी त्यांना फक्त गाजरं दाखवत राहिले। मुळात यांच्या हातातून सगळं काही निघून गेलेले आणि हे लोक फक्त यांना वेगवेगळ्या प्रकारचं गाजर दाखवण्याचं काम करत असतात। हेच आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि यातून काही निष्पन्न होणार नाही। मोदी शहांच्या बाबतीत फक्त यांना अपप्रचार करायचा आहे आणि त्यांनी काही फरक पडत नाही। जनतेला सगळ्या गोष्टी ज्ञात असतात, जनता सगळ्या गोष्टी अभ्यासत असते। त्यामुळं अशा यांच्या कुठल्याही याच्यामुळं खरं तर यांनी इलेक्शन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला पाहिजे। यांनी तर खरं तर स्वतः आमदारकी खासदारकी लढून नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी काम करायला पाहिजे। उगाच याला त्याला सल्ले देऊन त्यांच्या कामामध्ये जे काही ती करत असतील त्याच कामामध्ये खोडा घालण्याचं काम हे लोक करत असतात। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू। तुर्तास थांबतोय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।